नमस्कार. पोलखोल मीडियाच्या माध्यमातून मी अमित कुमार जैन. मित्रांनो, आज अतिथी श्रृंखलेमध्ये आपल्या सोबत एक विशिष्ट असे अतिथी आहेत. छत्रपती संभाजीनगरचे डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर DSO प्रवीण फुलारी साहेब. आपण वसमतमध्ये होता, लातूर जिल्ह्यात होता, त्याच्यानंतर परभणीत सुद्धा आपण कार्य केलेलं आहे आणि आज आपण डेप्युटी कलेक्टर 2012 मध्ये प्रमोशन झाल्यानंतर मागील 2 वर्षापासून ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. कुठेतरी ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मित्रांनो आमचा एकच उद्देश होता की DSO साहेबांनी जर छत्रपती संभाजीनगर वासियांशी संवाद साधला, पॉइंट ऑफ व्ह्यू क्लिअर केले, तर निश्चितपणे जो पॅनिक आज जो पसरलेला आहे कमी होण्यामध्ये मदत होईल. आता जी कंडिशन आहे, क्रिटिकल कंडिशन आहे, सगळेच आपल्याकडे आशेने बघत आहेत. गॅस सिलेंडरचा विषय असो, सर्वसामान्य जनतेमध्ये एक फिअर ऑफ अननोन आपण ज्याला म्हणतो, एक अशी भीती आहे जे कन्फ्युजिंग आहे. आपण गॅस सिलेंडरच्या विषयी आपल्या छत्रपती संभाजीनगर वासियांना काय सांगाल? आजची स्थिती शहरात काय, जिल्ह्यात काय आहे? आपलं म्हणणं बरोबर आहे. ॲक्च्युअली आपल्याकडे अशी कंडिशन व्हायला नाही पाहिजे होती, कारण आपल्याकडे जे सप्लाय असतो गॅसचा तो मागच्या महिन्यावर बेस असतो आपला. आपल्याकडे एकूण 11,77,000 ग्राहक आहेत जिल्ह्यामध्ये. 11,00,000 ग्राहक, 77,000. ओके. आणि आपल्याकडे 77 एजन्सी आहे आणि ऑन ॲव्हरेज आपल्याकडे 700 ते 800 सिलेंडर पहिले पण यायचे, आता पण तेवढेच येतात आपल्याकडे. पण आपल्याकडे जी बुकिंग असते, जी बुकिंग पहिले 1000पर्यंत व्हायची, ती बुकिंग आता पर डे 3000 वाढली. त्यामुळं बुकिंगमध्ये आपली सिच्युएशन जरा पॅनिक झाली आणि लोकांमध्ये असं वातावरण निर्माण झालं की आपल्याला गॅस मिळेल का नाही मिळेल, युद्ध जर लांबलं तर काय होईल आपलं. त्यामुळे लोकांनी चढावडीनं बुकिंग केलं आहे. त्यामुळे आपल्याकडे पुरवठा हा महिन्याच्या ॲव्हरेज प्रमाणात बरोबर आहे. आपल्याकडे डोमेस्टिकला कमी नाही, आपल्याकडे कधी गॅप पडला नाही डोमेस्टिकच्या वाटपामध्ये. पण जे पॅनिकमुळं बुकिंग जी झाली, त्या बुकिंगमुळं आपण ती पूर्तता करू शकत नाही सगळ्यांची. त्यामुळे लोकांना असं वाटतं की आपल्याला सिलेंडर मिळणार नाही. पण आम्ही 100% ग्राहकांना खात्री देतो की आपल्याला बुकिंग मिळेल. फक्त 2-3 दिवस उशिरा मिळेल. पहिले 3 दिवसात मिळेल आपल्याला बुकिंग, तर 6 ते 7 दिवस लागतील आपल्याला. पण आपण जर बुकिंग केली ऑनलाईन तर आपल्याला 100% डोमेस्टिक गॅस आपल्याला घरपोच मिळेल. आपल्याकडे सततचा पुरवठा चालू आहे, कधी आपल्याकडे अजून खंड पडलेला नाही. त्यामुळे घाबरण्याची कोणाला आवश्यकता नाही आहे. त्यामुळे डोमेस्टिक सप्लाय हमखास गॅरंटी शासनाने घेतलेली आहे, ती आपल्याला मिळेल. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरचे DSO म्हणतात की हमखास सर्वांना सिलेंडर मिळेल, घाबरण्याची कुठलीही परिस्थिती आपल्या जिल्ह्यात तरी नाहीये. साहेब, आपण कुठेतरी एक पॉझिटिव्हिटी आज दर्शवलेली आहे, पण जे लोकांचं प्रमाण वाढलेलं बुकिंगचं आपण बोललात सर, अशा अनेक कंप्लेंट्स आहेत की जी एजन्सी आहे, गॅस एजन्सी, तिथे सर्वसामान्य माणूस जातो, तिथे फिअर फॅक्टर आहे, तिथे भांडणं होतात, तिथे कुठेतरी हुज्जत घातली जाते, ती लोकही नीट बोलत नाही, व्यवस्थित त्यांना रिस्पॉन्स देत नाही. आणि कधीतरी एजेड लोक जातात, माता भगिनी महिला जातात, छोटे मुलं असतात, तरी त्यांच्यासोबत एक वेगळ्या पद्धतीने वागणूक होते. आणि सर्वसामान्य जनतेचा हा सुद्धा आरोप आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये होर्डिंग सुद्धा होत आहे. काही लोक छुपे बोलतात, काही लोक घरी बोलतात, मित्रांकडे बोलतात. याविषयी आपण काय म्हणाल? छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस सिलेंडरची होर्डिंग होते का? नाही, असं माझ्याकडे काही तक्रारी ऐकण्यात आल्या. पण आपण OTP सिलेंडरची बुकिंग झाल्याशिवाय आपण कोणालाही सिलेंडर घरपोच देत नाही. किंवा तिथं सुद्धा जे वाटप चालू आहे ते आपलं बुकिंग झाल्यानंतरच वाटप चालू आहे. त्यामुळे आपल्याला कोणाकडे ऑप्शनचे आहे किंवा त्यांनी चुकीची वाटणी केली किंवा असं आपल्याकडे तक्रारी अजून तर आपल्या गॅस एजन्सीबद्दल नाही आहे. आम्ही 77पैकी आपल्या शहरातल्या 66 एजन्सीची आम्ही तपासणी केलेली आहे. तुमच्या आलेल्या बुकिंगप्रमाणे वाटप आपल्याला रेकॉर्डवर दिसते त्याच्यामध्ये. पण काही ठिकाणी फेअर फॅक्टर झालेले आहे. काही ठिकाणी लोकांना वाटते की आम्ही आज गेले की आम्हाला सिलेंडर मिळायला पाहिजे. पण तसं होणार नाही आपल्याकडे, कारण तुमची बुकिंग नसेल तर तुम्हाला सिलेंडर मिळणारच नाही. बुकिंग पण तुम्हाला 25 दिवसांतच करावी लागेल, पहिल्या सिलेंडरच्या बुकिंगच्या नंतर. त्यामुळे 25 दिवस झाल्याशिवाय तुमची बुकिंग घेणार नाही. लोकांना वाटते की आम्ही ऑनलाईन करतो, आमची बुकिंग का होत नाही, तर ती भीती लोकांमध्ये जास्त आहे. पण तुम्हाला 25 दिवस पूर्ण झाल्याशिवाय तुमची बुकिंग होणारच नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही जाऊन उपयोग नाही. तुम्ही रांगा लावून तिथे हुजत घालून तर मला काही सोल्युशन मिळणार नाही. माझी विनंती ग्राहकांना अशी असेल की तुमचं 25 दिवस झाल्यानंतर सिलेंडरच्या पहिल्याच्या बुकिंगच्या नंतरच आपण ऑनलाईन बुकिंग करावी. काही दिवस सिस्टम पिकुलर झाली ती आम्ही मान्य करतो, कारण एवढ्या लोकांचे कॉल गेले त्या बुकिंगला की ती बुकिंग एवढं अप टू डेट झाल्या नाही. पण आता तिन्ही एजन्सीकडनं, तिन्ही आपले ऑइल कंपनी आहेत, त्यांच्याकडे बुकिंग व्यवस्थित सुरू आहे. प्रत्येक गॅस एजन्सी दररोज नाही आपल्याकडे 3000 जवळपास बुकिंग होत आहे. दररोजच्या आपण जर शहराचा विचार केला तर आपल्याकडे 60,000 बुकिंग होत आहे दररोज. सप्लाय आपल्या जिल्ह्याला 20,130 सिलेंडरचा आहे.
त्यामुळे बुकिंगच्या अगेन्स्ट मध्ये आपण तो वाटप पर डे 20,000 येस छत्रपती संभाजीनगरचा सप्लाय आहे. बरोबर आहे. तो आजही तसाच होता. आजही आपला तोच कायम आहे, त्याच्यामध्ये कधीही कमतरता आली नाही. तो अजूनही आपल्याला हा महिना संपेपर्यंत होणार नाही. ज्यावेळेस आपलं या महिन्याचा अवरेज निघेल आपल्या सिलेंडर किती आपण वाटले दर महिना, त्याचा अवरेज आपल्याला एप्रिल महिन्यात परत मिळून जाईल. समजा ते 20,000च्या वर झाले तर 20 रुपये आपल्याला. सर, सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात अशी चर्चा आहे की सिलेंडर जे 14 kg आहे ते 8 ते 10 किलो भरण्यात येईल, ते निम्म देण्यात येईल, असं कुठेतरी सर्क्युलेट होतात ते मेसेज, लोक चर्चा करतात. याविषयी आपण काय सांगाल? असं काही शासनातर्फे असं काही आलेलं आहे का सर आपल्याकडे? अजूनही आता मी वारंवार आमच्या बैठक आहेत राज्य शासनासोबत आमच्या मिटिंग होत असेल DSOच्या, यामध्ये अशी कुठलीही सूचना केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने आत्तापर्यंत दिलेली नाही. त्यामुळे कुठल्याही लोकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही आहे की आपलं सिलेंडर हे 14.2 किलोचंच असणार आहे आणि तोच आपला रेट आहे 921 रुपये, त्याच रेटनी राहणार आहे. त्यामुळे रेटही कुठे आपले वाढलेले नाही सध्याच्या स्थितीमध्ये आणि सिलेंडर कमी होईल याचे घाबरण्याची आपल्याला सध्या तर आवश्यकता नाही आहे. त्यामुळे मला वाटतं चुकीचा किंवा रुमर हा चुकीचा बाहेर गेलेला आहे, जेणेकरून लोकांमध्ये थोडंसं पॅनिक निर्माण होत आहे. त्यामुळे लोक परत अजून जास्त बुकिंग करण्याचा प्रयत्न करतात, असंही म्हणजे कदाचित त्याच्या मागचं कारण असेल असं मला वाटतं. सर, एक केरोसिन विषयी सुद्धा बातमी समोर आलेली आहे की केरोसिन वितरण सुद्धा सुरू करण्याचा विचार शासनाचा आहे. कुठेतरी ग्रामीण भागामध्ये केरोसिनची मागणी हळूहळू कमी होत होती. उज्ज्वला गॅस योजना असो किंवा त्या पद्धतीचं पंतप्रधान महोदयांचं जे एक टार्गेट होतं की सगळ्याच घरी गॅस पोहोचला पाहिजे, LPG आला पाहिजे आणि केरोसिन आणि चुलीवरची जी डिपेंडन्सी ती कमी झाली पाहिजे. परंतु आज आपण केरोसिनचा सुद्धा विचार करत आहोत. तर जिल्ह्यामध्ये कुठे कुठे केरोसिन जाणार आहे, त्याबद्दल काय अशा सूचना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत, याबद्दल सर्वसामान्यांना, आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला आपण काय सांगाल? केंद्र शासनानं आता पूर्ण सर्व राज्य शासनाला असे निर्देश दिलेले आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये केरोसिन पुरवठा करणं जरुरीचं आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही तुमची पूर्वतयारी करा, असं जेव्हा आपल्या राज्य शासनाकडून आपल्याला आदेश झाले त्यानुसार आपण पूर्वतयारी केली. आपण डीलरच्या सगळ्यांच्या मिटिंग घेतल्या, त्यांच्या काय अडचणी आपण ते जाणून घेतल्या आणि आता येत्या 2-3 दिवसामध्ये शासनाकडून आपल्याला GR प्राप्त होईल की तुम्हाला कोणत्या ऑइल कंपनीकडून केरोसिन उपलब्ध होईल आणि प्रति कार्ड किती केरोसिन राहील आणि किती दर राहील त्याचा. हे तिन्ही गोष्टी आपल्याला राज्य शासन आपल्याला निश्चित कळेल. याचा कारण असं आहे की आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये आताही चुलीचा वापर होत आहे, कारण या काळामध्ये गॅस उपलब्धता कमी होते किंवा मिळत नाही वेळेवर, किंवा आपला गॅस लवकर संपला तर आपल्याला पर्यायी उपलब्धता 25 दिवसांतच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून लोक इंडक्शन वापर करतात, गॅसचा वापर करतात, शेगडीचा वापर करतात. तर त्या ठिकाणी आता चुलीचा वापर पण चालू आहे. तर त्या कुठल्या कारणाने स्टोव्ह जे आपण माध्यम वापरत होतो 2016च्या पुढे आपण स्टोव्ह जे वापरत होतो, जेव्हा केरोसिन आपल्याकडे मुबलक येत होतं आणि आपल्या केरोसिनचा साठा होता, 2016 पासून आपले केरोसिन बंद झालेलं आहे. त्यामुळे स्टोव्हचा वापर हा नजीकच्या काळात बंद झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी ग्रामीण भागात ते स्टोव्ह चालू करता यावेत किंवा सरपणासाठी आपल्याला चूल पेटण्यासाठी केरोसिन उपलब्ध व्हावं म्हणून शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी आता या आठवड्यात होणार आहे. आणि आम्ही आता ग्रामीण भागात पूर्वतयारी केलेली आहे. प्रत्येक राशन कार्डवर तिथल्या स्वस्त धान्य दुकान किंवा जे किरकोळ आमचे केरोसिन विक्रेते होते त्यांच्या माध्यमातून आपण केरोसिन ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावामध्ये पोहोचण्याचा टप्प्यावाईज प्रयत्न करणार आहोत. जेवढा आपल्याला उपलब्धता होईल त्या झालेल्या उपलब्धतेच्या KL प्रमाणे आपण प्रत्येक तालुक्यातील किती गाव बसतात त्याप्रमाणे आपण त्याचं नियंत्रण त्या ग्रामीण भागात देऊ. आणि आम्ही प्रायोरिटीने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना जी आपली PHH योजना आहे याच्यामध्ये जे आपले रेशन कार्ड आहे त्या धारकांना आपण प्रति लिटर आणि किती केरोसिन होईल त्याचा आम्ही त्याचा वाटप चालू करणार आहोत. बिलकुल फुलारीजी, आपण बोललात की आपण नियोजन करणार आहे आणि सिस्टमॅटिक वाटप सुद्धा कराल. तर सर्वात आधी लोकांच्या मनात येतं की ह्याची होर्डिंग होऊ शकते, काळाबाजारी होऊ शकते किंवा त्याचा काहीतरी लोक गैरफायदा उचलण्याचा पळवाटा काढू शकतात किंवा त्याचं ब्लॅक मार्केटिंग करू शकतात, ब्लॅकमध्ये विकू शकतात. याविषयी आपण ते थांबावं. LPG असो, फ्युएल असो किंवा केरोसिन असो, याविषयी आपण काय सांगाल? निश्चितपणे थोडासा आपल्याला जास्त संची झाला की लोक थोडंसं होर्डिंग करण्याचा प्रयत्न करतात किंवा अपसंची करून त्याचा अवैध मार्गाने वापर करण्याचा प्रयत्न करतात. त्याला सुद्धा आळा घालण्याकरता आम्ही जिल्ह्यामध्ये 11 पथक तैनात केलेले आहेत. प्रत्येक तालुक्याला माझं पथक आहे, शहरामध्ये 2 पथक आहे. या माध्यमातून गेल्या 9 दिवसापासून आम्ही रेट टाकत आहोत. आम्हाला बऱ्याच ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी अपयश आलं, पण आताही आम्ही डोमेस्टिकचा वापर हे घराशिवाय बाहेर कुठे होऊ द्यायचं नाही हा आम्ही प्रयत्न करतोय. आतापर्यंत आम्ही जवळपास 471 सिलेंडर आम्ही जप्त केलेले आहेत. त्यामध्ये आम्ही 6 गुन्हे दाखल पण केलेले आहेत आणि त्या हॉटेलचे आम्ही जप्ती केलेले सिलेंडर शासनाला आम्ही जमा पण केलेले आहेत, जेणेकरून लोकांमध्ये दहशत अशी व्हावी की फक्त हा घरगुती व्यवसाय लोकांच्या वापरात जाईल, त्यांनाच वापरता यावा याकरता आम्ही सदैव प्रयत्नशील आहे. अजूनही कुठे जर लोकांना वाटत असेल की असं काही होत असेल तर आम्हाला तक्रार करावी. आमच्या नंबरला, त्यांचा नंबर माझा जवळपास सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता आम्हाला ओपन केलेला नंबर आमचा, जेणेकरून महाराष्ट्र शासन एक वेबसाईट काढलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या DSOचे नंबर दिलेले आहेत.
दररोजचे मला किमान 50 ते 60 लोकांची कॉल येतात की सिलेंडरबद्दल, पेट्रोलबद्दल, डिझेलबद्दल, त्याचं आम्ही सोल्युशन देत असतो. त्यामुळे कुठेही अपसरचे होते किंवा चुकीचं वाटप होते असं वाटत असेल तर आम्हाला संपर्क साधा, आम्ही निश्चितपणे कारवाई करू. सर, तुमचा हेल्पलाईन नंबर आम्ही मुद्दामून स्क्रीनवर सुद्धा देत आहोत, जेणेकरून सर्वसामान्यांना याचा फायदा व्हावा. निश्चित. साहेब, आपण 471 सिलेंडर विषयी बोललात. रेडमध्ये काही ठिकाणी यश सुद्धा आलेलं आहे. मी व्यावसायिक सिलेंडरचं आपल्याला बोलतो. जेव्हा हॉटेल व्यावसायिक असो, छोटे रेस्टॉरंटवाले असो, जे एकदमच बेसिक त्यांची नीड आहे, त्यांचं कामच होत नाही त्याशिवाय, तर अशा लोकांनी जर स्वतःच्या घराचे सिलेंडर आणले तर कुठेतरी ही न्यूजमध्ये सतत येणारी चर्चेचा विषय राहिलेला आहे. इट इज एक्स्ट्रीमली डिबेटेबल टॉपिक. जेव्हा त्यांच्याकडे काहीच पर्याय उरला नाही तर त्यांनी तो सिलेंडर घेतला. सर, पण मूळ हॉटेल व्यावसायिकांची जी आजची जी परिस्थिती आहे, प्रॉब्लेम्स आहे, याविषयी आपण त्यांना कसं गाईड कराल? काय सोल्युशन आपल्याकडे आहे? निश्चितपणे 10 मार्चपासून शासनाने GR काढल्यामुळं कमर्शियल सिलेंडरमध्ये आपण फक्त इमर्जन्सी सेवा यांनाच आपण देण्याचं ठरवलं होतं शासनाच्या वतीने. त्यामुळे आपण हॉटेल आणि धाबे, रेस्टॉरंट छोटे यांना आपण कमर्शियल सिलेंडर देणं बंद केलं होतं. 10% वाटप चालू होतं आपलं. पण शासनाने आता 2 दिवसापूर्वी GR काढला केंद्र शासनाने, तो राज्याला त्यांनी डायरेक्शन दिले की आता 20% आम्ही तुम्हाला अधिकचा कोटा कमर्शियलमध्ये देत आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला हॉटेल आणि धाबा किंवा रेस्टॉरंट किंवा कम्युनिटी किचन यांना तो सप्लाय करता यावा कमर्शियल गॅसचा. तर त्या निमित्तानं आता कुठल्याही ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही, कुठल्याही मालकांना घाबरण्याची गरज नाही हॉटेलच्या, की आपल्याला 2-3 दिवसामध्ये तो GR आता कंपनीला जाईल, तिथनं प्रोडक्शन आपलं सुरू होईल. तुम्हाला निश्चितपणे 20% कोटा वाढलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कमर्शियलचं सिलेंडर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे काही दिवस गैरसोय झाली आपली, मान्य आहे आम्हाला. आम्ही पण आमच्या स्तरावरून प्रयत्न करतोय, पण शासनाने आता निर्देश दिल्यामुळं ऑइल कंपन्या 100% याच्यामध्ये कमर्शियल वाटप करतील. सर, आपण ऑइल कंपनीचा विषय बोलला. सर, पोलखोलचा 3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल झालेला होता. आम्ही ऑटो LPG विषयी एक मुद्दा मांडला होता. 1150 ऑटो रिक्षा एका ऑटो LPG स्टेशनच्या बाहेर उभ्या असतानाचा आमचा जो व्हिडिओ सगळीकडे फिरलेला आहे. सर, आज ऑटो LPG भरणाऱ्यांवरती एक वेगळी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कुठेच त्या रेट्समध्ये नियंत्रण राहिलेलं नाहीये. आम्ही त्या दिवशी जे रेट्स दाखवले होते 89 रुपीज, कुठेतरी आमच्या हे सुद्धा निदर्शनास आलेलं आहे की 96 रुपीज पर kg असं सुद्धा रेट आकारण्यात आलेलं आहे, जे पूर्वी 45 रुपये, 47 रुपये, 62 रुपये होतं. सगळीकडे सेम रेट होते. आज एक वेगळं वातावरण झालेलं आहे. याच्यावरती रेग्युलेशन कोण करणार? आणि जे ऑटोवाले आहेत, ज्याच्यावरती सर्वसामान्य आज डिपेंडेंट आहे कम्युटिंगसाठी, ट्रॅव्हलिंगसाठी, तर याविषयी आपण काय सांगाल? हा ऑटो LPG गॅसचा विषय जो आहे तो खरंच आता सेन्सिटिव्ह झालेला आहे. माझ्याकडे पण निवेदन आलेलं आहे आणि लोकांमध्ये असं प्रचंड नाराज आहे की रेट याची का वाढते. आपले जे 3 ऑइल कंपनी आहेत ज्याचं रेग्युलेशन ह्या रेटचं आपण ठरवत असतो त्या माध्यमातून, तर तिन्ही ऑइल कंपनीकडे कोणतेही LPG गॅस स्टेशन नाही आहे. त्यामुळे त्याचे रेट कंट्रोल हा तिन्ही कंपन्या करणार नाही. या 3 कंपन्या व्यतिरिक्त दुसरं कोणी रेट आपल्याकडे कंट्रोल करत नाही आहे. आता विषय हा केंद्र शासनाचा आहे. सेंट्रल केंद्र शासन यांना परवानगी देत असतं प्रायव्हेट कंपन्यांना गॅसच्या खरेदीबद्दल, विक्रीबद्दल. त्यामुळे यांना जो दररोजचा खरेदीचा भाव जो उपलब्ध होतो त्यानुसार त्यांनी ऑइल कंपनीची सल्लामसलत करून रेट ठरवावे असं त्यांच्या GR मध्ये नमूद असताना सुद्धा आपल्याला काही ठिकाणी याचे रेट वाढलेले दिसून येत आहेत. आम्ही पण तपासण्या केल्या त्याच्यामध्ये. आम्ही पण त्यांना कुठून खरेदी केली याची आम्ही चौकशी करतोय, पण आम्हालाही अजून डिटेल मिळालं नाही. आम्ही राज्य शासनाच्या विषयीमध्ये सुद्धा हा निर्णय त्यांना आम्ही कळवलेला आहे की याच्यामध्ये निर्णय घेण्याकरता आपल्याला अधिकार ठेवा आणि याच्यामध्ये रेट कंट्रोल करण्याची ऑथॉरिटी निर्माण करावी. अजून सद्यस्थितीमध्ये रेट निर्माण आपल्याकडे कंट्रोल करण्याची आवश्यक कुठली उपाययोजना नाही. सर, आपण खूप मोठी गोष्ट आज पोलखोलच्या माध्यमातून सांगितलेली आहे. एक GR उपलब्ध आहे. कुठेतरी आपण त्याविषयी सुद्धा बोललेला आहात की त्याची एक स्पेसिफिक लिमिट असावी किंवा गव्हर्नमेंट रेग्युलेशन ऑथॉरिटी त्याच्यावरती असावी. इफ आय एम अंडरस्टँडिंग यू करेक्टली. तर सर, जर आता हे फॉलो होत नाही नियम, तर सर्वसामान्यांनी किंवा रिक्षावाले जे बंधू आहेत त्यांनी नेमकं कुठे तक्रार दिली पाहिजे? नाही, आमच्याकडे तक्रारी पण प्राप्त आहेत, आमच्याकडे निवेदन पण प्राप्त आहेत. आम्ही पण शासनाला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये रेग्युलेशन करणं आपली आवश्यकता आहे सध्यास्थितीमध्ये. त्यामुळे याच्यामध्ये निश्चितच काहीतरी निर्णय होईल आणि त्या रेटवर कंट्रोल आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. फक्त दररोजचा खरेदीचा दर क्रूड ऑइलचा वाढत असेल तर त्या प्रमाणात त्याचा रेट वाढेल हे निश्चित आहे. पण तो किती वाढायला पाहिजे आणि कुठपर्यंत वाढायला पाहिजे हे ऑइल कंपन्यांनी ठरवायला पाहिजे असं मला वाटतं. तर यामध्ये निर्णय काहीतरी होईल. आता फुलारीजींनी एक सूचक असं वक्तव्य इथे केलेलं आहे पोलखोलच्या माध्यमातून. क्रूड ऑइलचे रेट जेव्हा कमी जास्त होतात
तर त्याच्या डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा परिणाम होतो. साहेब, शेवटच्या टप्प्यात आहोत आपण इंटरव्ह्यूच्या. येणाऱ्या काळात परिस्थिती अजून गंभीर होईल की थोडंसं परत एकदा स्मूथनेस आपल्याला बघायला मिळेल? आपण शहरवासियांना काय सांगाल? कारण सगळेच लोक आपल्याचकडे फक्त आशेने बघतात. कुठले तरी जर प्रतिनिधी आहे, ऑथॉरिटी आहे, तर आपण आणि आपलं ऑफिस हे एक हक्काचं ठिकाण झालेलं आहे आपण ज्या पदावर आज आहात त्यामुळे. तर सर्वसामान्यांना, शहरवासियांना, जिल्हावासियांना आपण काय सांगाल? हा माझा शेवटचा प्रश्न. निश्चितपणे आपण जे म्हणता ते बरोबर आहे, पण हे युद्ध परिस्थिती असल्यामुळं केव्हा कमी होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. पण याच्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन 100% प्रयत्न करत आहे. आपल्याकडे जो उपलब्ध स्टॉक आहे तो स्टॉक कसा वापर करायचा याचे सुद्धा गाईडलाईन दिलेले आहे. आपण डोमेस्टिकवरच का भर देतोय, तर लोकांमध्ये याची जाणीवता जास्त प्रखरपणे जाणू नये, त्यांना त्यांची कमतरता जाणू नये याकरता शासनाने कमर्शियल आणि इंडस्ट्रियल या दोन्ही गॅसची उपलब्धता कमी करून आपल्याला डोमेस्टिकचा पर्याय केला आहे. त्यामुळे डोमेस्टिक आपल्याकडे उपलब्ध होत आहे सध्यास्थितीमध्ये, तो कमी होणार नाही आहे याची निश्चित गॅरंटी शासन घेत आहे सध्यास्थितीमध्ये. त्यामुळे घाबरण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. पण आपली परिस्थिती अशी आहे की लवकर जर हा सगळा विषय संपला तर आपल्याकडे अजून मुबलक प्रमाणामध्ये लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस उपलब्ध होईल आणि नागरिकांना कुठलीही त्याची झळ पोहोचणार नाही याकरता शासन प्रयत्न करते, राज्य शासन प्रयत्न करते. त्यामुळे निश्चितपणे यामध्ये मार्ग आपल्याला मिळेल. सध्या आपल्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नये. मी सगळ्या नम्रपणे सूचना सगळ्या ग्राहकांना देतो आणि आव्हान पण करतो की आपणही थोडंसं ह्या क्रिटिकल परिस्थितीची जाणीव ठेवावी आणि आपली मागणी ही मर्यादित साठेमध्ये ठेवावी, जेणेकरून आपल्याला शासनाकडचा पुरवठा हा आपल्याला बंद होणार नाही आणि वेळोवेळी मिळेल आपल्याला. याची आपण थोडीशी सावधानता बाळगावी ही विनंती करतो. बिलकुल. DSO साहेबांनी, फुलारीजींनी इथे विनंती केलेली आहे, आवाहन सुद्धा केलेलं आहे छत्रपती संभाजीनगर वासियांना की थोडीशी आपल्याला सावधानी आवश्यक आहे. थोडंसं आपण सतर्क राहणे हे गरजेचं आहे. मित्रांनो, आमच्या चॅनलला असंच आपलं प्रेम मिळू द्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो जरूर करा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.